संवेदनशील यवत येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। महाराष्ट्र शासन लोकशाही दिन व 15 मार्च जागतिक ग्राहक दिन साजरा करण्यात आला। कार्यक्रमाचे अध्यक्ष मोलासाहेब प्रांत अधिकारी दौंड यांच्या शुभ हस्ते स्वामी विवेकानंद प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले। कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय अरुण शेलार साहेब तहसीलदार दौंड व मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक निमसे साहेब पुरवठा अधिकारी यांनी केले। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रमोद शितोळे यांनी 15 मार्च जागतिक ग्राहक दिन या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा दिल्या व ग्राहक रक्षण कायदेविषयी व ग्राहकांची फसवणूक कशी टाळावी व कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची होणारी फसवणूक याविषयी मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषणामध्ये मल्हार साहेब प्रांत अधिकारी यांनी 15 मार्च ग्राहक दिनाच्या निमित्ताने अग्रग्राहकांची दैनिक जीवनामध्ये होणारी फसवणूक व मेडिकल औषधी खरेदी करताना ग्राहकांनी त्याची एक्सपायर डेट पाहून औषधी खरेदी करावा व शासकीय कामकाजाबाबत मार्गदर्शन केले। शेतकऱ्यांची होणारी फसवणूक या संदर्भामध्ये चांगल्या प्रकारे उदाहरणासहित माहिती दिली व शासकीय कामकाजाची सर्वसामान्य ग्राहकांचे प्रश्न असतील तर ते आम्ही शासकीय प्रशासनाच्या माध्यमातून सोडवले जातील व आमच्याशी संपर्क साधावा अशा कार्यकर्त्यांना सूचना दिल्या। दौंड तालुक्यातील ग्राहक पंचायतचे काम उत्कृष्ट पद्धतीने आहे व त्यांनी या कार्याचे कौतुक केले। जागतिक ग्राहक दिनानिमित्ताने व लोकशाही दिनानिमित्त सर्व शासकीय अधिकारी व ग्रामपंचायतचे पदाधिकारी व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते। दौंड तालुक्याचे तहसीलदार साहेब अरुणजी शेलार यांच्या माध्यमातून लोकशाही दिनामध्ये आलेल्या तक्रारीचे निवारण करून व प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी प्रत्येक खात्यातील अधिकाऱ्यांना सूचना दिल्या। लोकशाही दिनामध्ये नागरिकांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला। या कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर उपस्थित होते। मोलासाहेब प्रांत अधिकारी दौंड, अरुण शेलार साहेब तहसीलदार दौंड, प्रशांत काळे साहेब गट विकास अधिकारी दौंड, मिसाळ साहेब सहाय्यक निबंधक अधिकारी दौंड, राहुल माने कृषी अधिकारी दौंड, बांधकाम विभाग अधिकारी माळशीकर साहेब, आरोग्य अधिकारी सौ जाधव मॅडम व ग्राहक पंच तालुका अध्यक्ष प्रमोद शितोळे, उपाध्यक्ष राजेंद्र शेलार, विविध खात्यातील अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। वृत्त संकलन प्रमोद शितोळे, पुणे। लोकांना माहिती नाही असा कायदा आहे। दुसरी गोष्ट हा कायदा कधी पास झाला 1986 ला संसदेत पास झालेला आहे आणि कायदा काय सांगतो समजा एखादी वस्तू कंपनी तयार केली तर त्याची काहीतरी अटी शर्ती असतात किंवा ही कंपनीची वेगळी आहे एवढ्या दिवस टिकणार। जसं आपण औषध घेतो औषधावरची कोणी बघत नाही बघा एक्सपायरी डेट कोणी बघत नाही बघितली पाहिजे ग्राहकांनी तेवढं तर बघितलं पाहिजे आणि जी किंमत असते त्याच्यावर मॅक्झिमम रिटेल प्राइस असते ती मॅक्झिमम माहितीच्या पुढे विकता येते खाली विकता येते ही माहिती नसते। आपल्याला वाटतं तीच किंमत आहे ती किंमत त्यापेक्षाही कमी असते। आपण जर आता मेडिकलमध्ये वगैरे गेलं तर बघा 10%, 5%, 15% डिस्काउंट देतात काही मेडिकल काय त्याच्यानुसार फक्त एवढंच की जागरूक आहे जे आहे ते सामान्य माणूस करायचं आहे काय किती 100 रुपये आहे 200 रुपये। आता तुम्ही शिक्षण सांगितलं 12 लाखाचं कागद बरोबर आहे 12 लाखाचं झालं तर समजा त्यांच्याकडे पैसे जेवढे पैसे भरपूर आहेत ते त्याच्यामध्ये काय केलं दुसरं म्हणून या ग्राहक पंचायतीचे मोठमोठे निर्णय आलेले आताच आपण तालुक्यात सांगितलं पण असे बरेच निर्णय असे आले की त्याला खरंच न्याय मिळतो। जर ट्रॅक्टरला ॲव्हरेज दिली किंवा तिला एक पडलं तर त्याला फक्त बघावं लागतं वस्तुस्थिती जाऊन। त्यामुळे आजच्या ग्राहक दिनाला आपण एवढंच करू की आहे त्याच्यानुसार सगळ्यांनी जागरूकपणे काम करायचं मागे लागायचं नाही त्याचं काय वस्तुस्थिती असेल तर तेवढं करायला काय अडचण नाही म्हणजे कुठल्याही गोष्टी एवढं तुम्हाला आणि हक्कासाठी न्यायासाठी भांडण म्हणजे तक्रार करणं म्हणजे भांडण नाही। भांडण केलं नसतं त्याला काही कारण नसताना भांडण त्याला भांडण जो हक्कासाठी लढतो त्याला भांडण करत नाही हक्कासाठी लढत असतो। त्यामुळे थोड्या गोष्टीला जर बघितलं तर त्याच्यानुसार करून घ्या आणि ग्राहकाला जागरूक आता टीव्हीवर किंवा रेडिओवर मुलाखत लागते बघा जागरूक जागरूक ती कोणच ऐकत नाही म्हणजे आपल्याला काय करायचं म्हणून आपण कसं आहे आपली माणसाची वृत्ती अशी कशी आपल्याला लागलं किंवा आपल्याला काही जमलं तरच आपण जातो।
म्हणजे आपण म्हणतो पुढच्याला थेट मागच्या सामर्थ्याला म्हणजे आपल्या थेट लागेल वाट बघायची नाही, त्याच्यानुसार त्याच्यानुसार बघायचं. फक्त थोडं जागरूक झालं तर असं ग्राहक आपला चांगला झाला असं एक धरता येईल. आणि आज आपण कोणाला चांगलं उद्बोधन केलं, आमच्या प्रशासकीय लेवलला काय असेल तरी त्या आपण आमचे ग्राहकच आहात. म्हणजे आम्ही काही मालक नाही, पण शासन आहे. शासनाचे तुम्ही लाभार्थी म्हणजे ग्राहक आहे, त्यामुळे शासनाच्या योजनेतून काय अडचण आली तर ते समजून घ्या. सगळ्यांचं स्वागत आहे. सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि